दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी उसळलेली आहे। दादर हे अत्यंत महत्त्वाचं स्थानक, एक मोठी बाजारपेठ दादर परिसरात स्टेशन परिसरामध्ये आहे आणि त्यामुळे मुंबईतले अनेक नागरिक हे दादरमधून खरेदीला प्राधान्य देत असतात आणि आज देखील आपण बघतोय दिवाळीच्या तोंडावर मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते खरेदी करण्यासाठी म्हणून दादरमध्ये आलेले आहेत। दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। दादरमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक आता इथं गर्दी करून आहेत। ही दृश्य बघतोय मुंबईतल्या दादरमधली मध्यवर्ती स्थानक दादर। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट जोडल्या गेलेल्या आहेत दादरमधून। रुपाली, आपण बघतोय मोठ्या संख्येने खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं दिसतंय, काय अधिक सांगाल? दिवाळीच्या निमित्ताने मुंबईच्या दादर परिसरामध्ये मोठी ही संपूर्ण जी बाजारपेठ आहे ती आता गजबजलेली आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी नागरिक जे आहेत ते मुंबईकर जे आहेत ते संपूर्ण खरेदी करण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर बाजारात हे दृश्य पाहिलं तर या ठिकाणी रंगबिरंगी कंदील असतील, लाईट्स असतील, दिवे, पणत्या, रांगोळी अशा विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी म्हणून खरं तर सगळे मुंबईकर जे आहेत ते दादरकडे येत असतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन कपडे आपण सणाच्या निमित्ताने घेत असतो। दादरमध्ये कपड्यांचं मोठं मार्केट आहे आणि या निमित्ताने सुद्धा मुंबईकरांनी या ठिकाणी आपल्याला गर्दी केल्याचं पाहायला मिळत असतं। दिवाळीच्या या निमित्ताने खरं तर असंख्य छोटे व्यापारी जे आहेत, जे पणत्या विकणारे असतात, दिवे विकणारे असतात, त्यांची खरं तर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि बाबा बघतो दिवाळीच्या या आठवडाभराच्या संपूर्ण दिवसांमध्ये या ठिकाणी व्यापाऱ्यांसोबतच मुंबईकर यासाठी इथे खरेदीसाठी गर्दी करताना पाहायला मिळतात। मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर शेतकरी असतील किंवा छोटे मोठे व्यापारी असतील यांच्यावरती खरं तर अतिवृष्टीमुळे एक मोठं संकट कोसळलेलं होतं। मात्र आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर छोट्या व्यापाऱ्यांसाठी ही दिवाळी तरी गोड जाईल असा एक आशेची किरण खरं तर या निमित्ताने पाहायला मिळत आहे। दिवाळीचा हा सण आहे आणि त्याच्यामुळे गोडधोड खरं तर खरेदी करण्यासाठी म्हणून मुंबईकर जे ते सुद्धा दादरमध्ये येत असतात। दादरमध्ये कपड्यांसोबत छोटे छोटे साहित्य असतील, घरातल्या वस्तू असतील, दागिने असतील, हे घेण्यासाठी अनेक मुंबईकर जे ते दादरमध्ये येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपल्याला दादरमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे। बिलकुल, धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे। खरेदीसाठी सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते दादर मधल्या बाजारपेठांना पसंती देत असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालंय। हे दृश्य आपण बघतोय दादरमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते आलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।